नमस्कार. आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा भाग समजून घेणार आहोत. स्पर्धा परीक्षेला अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयामध्ये या घटकावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. विभाज्यतेच्या कसोट्या या घटकावर आधारित अनेक प्रश्नही विचारले जातात आणि ते अचूक आणि आपल्याला जलद गतीने फास्ट सोडवता याव्या म्हणून आपल्याला ह्या कसोट्या माहीत असणं गरजेचं आहे. दोन्ही विषयामध्ये बुद्धिमत्ता आणि गणित या दोन्ही विषयामध्ये या घटकावर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात. जी काही गुणाकाराची जी प्रश्न असतात ती आपल्याला लवकरात लवकर सोडवता याव्या म्हणून आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट ह्या माहीत असणं गरजेचं आहे. ॲक्च्युली विभाज्यतेची कसोटी म्हणजे काय असते ते आपण थोडक्यात समजून घेऊ. विभाज्यतेची कसोटी, विभाज्यता आपल्याला माहिती आहे. विभाज्यता याचा अर्थ काय आहे? एखादी भाज्य असेल, एखादी भाज्य संख्या असेल तर त्या संख्येला दुसऱ्या एखाद्या संख्येने पूर्ण भाग जात असतो, अशा संख्येला विभाज्य संख्या असे म्हणतात. आणि मग ह्याच प्रोसेसला विभाज्यता असे या ठिकाणी म्हटलं जातं. उदाहरणार्थ 14 ही एक संख्या आहे आणि 14 या संख्येला जर आपण 7 ने भागितलं तर ह्या 14ला 7 ने पूर्ण भाग जात असतो आणि म्हणूनच आपण काय म्हणत असतो, 14 ही भाज्य संख्या आहेत. आणि या भाज्य संख्येला या 7 म्हणजे 7 हा काय आहेत, विभाजक आहेत आणि या विभाजकाने पूर्ण भाग जातोय म्हणून त्याला म्हणायचं विभाज्य. वि म्हणजे विभाजक आणि भाज्य म्हणजे भाज्य. एखाद्या भाज्याला विभाजकाने पूर्ण भाग जाणे त्याला म्हणायचं आपण विभाज्य किंवा त्याला आपण म्हणायचे विभाज्यतेची कसोटी. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. विभाज्यता म्हणजे दोन शब्दांनी मिळून तयार झालेला शब्द आहे. एक भाज्य आणि दुसरं विभाजक. एखाद्या भाज्याला विभाजकाने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला आपण म्हणायचे, त्या कसोटीला, त्या टेस्टला म्हणायचं आपण विभाज्यता. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. विभाज्यता म्हणजेच भाज्याला विभाजकाने पूर्ण भाग जात असेल तर त्या कसोटीला म्हणायचं आपण विभाज्यता. मग ह्या ज्या काही कसोट्या आहेत त्या कसोट्या आपण पूर्ण समजून घ्यायच्या आहेत. आपण या ठिकाणी फक्त संकल्पना समजून घेणार आहोत कारण संकल्पना ही खूप महत्त्वाची असते. कन्सेप्ट इज अ पॉवर असं आपण ऐकलेलं असेल. जर कन्सेप्ट जर आपल्याला माहिती नसेल तर आपण जे काही पुढे गणितं सोडवायची आहे ती गणितं आपल्याला येणार नाहीत. आणि म्हणून आजचा जो काही व्हिडिओ आहे तो संपूर्ण हा कन्सेप्टवर आधारित असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करू. विभाज्यतेच्या कसोटीमध्ये पहिली जी कसोटी आहे ती कसोटी आहे 2ची कसोटी. 2ची कसोटी काय असते बघा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असल्यास त्या संपूर्ण संख्येस 2 ने निशेष भाग जातो. निशेष भाग जातो याचा अर्थ बाकी काही उरत नाही असा त्याचा अर्थ असतो. उदाहरणार्थ बघा 12. उदाहरणार्थ 12 बघा. या ठिकाणी आपण वेगळं काही करण्याची गरज नाही. 2ची कसोटी बघण्यासाठी काही करायचं नाही. संख्येमध्ये एकक स्थानी कोणता अंक असला पाहिजे? 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी एखादा असेल अंक तर त्याला 100% हा भाग जाणारच. उदाहरणार्थ बघा 12. आता 12 याच्यामध्ये काय आहेत, हा जो 2 आहे तो आहे एकक स्थानी आणि त्यामुळे काय असणार आहे, 2ने त्याला भाग जाणारच आहे. उदाहरणार्थ भाग देण्याचा प्रयत्न केला 2, बेक बे बेसक 12 निशेष भाग झाला. म्हणून ह्याला काय म्हणायचं आपण, 12 हे काय आहेत, 2 ने विभाज्य संख्या आहेत. म्हणजे 2 या विभाजकाने भाग जाणारी भाज्य संख्या आहेत. म्हणून काय आहेत, 12 ही 2ची विभाज्य संख्या आहेत. त्याच्यानंतर 514 एकक स्थानी 4 हा अंक आहेत त्यामुळे त्याला सुद्धा 2 ने भाग जाईल. त्याच्यानंतर 31 नाही तो 31 चुकलेला आहेत. 16 आहेत तर ह्या 16ला सुद्धा काय असणार आहेत, एकक स्थानी 2 आहेत त्यामुळे 2 ने भाग जाणार आहेत.
53,278 एकक स्थानी 8 आहेत, त्यामुळे 2 भाग जाणार आहेत. एकक स्थानी 0 आहेत, त्यामुळे 2 भाग जाणार आहेत. 2ची कसोटी ही समजून घ्यायला एकदम सोपी आहेत, बेसिक आहेत, परंतु स्पर्धा परीक्षेला 2ची कसोटी हे विचारली जाणार नाहीत, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहेत 3ची कसोटी. दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एकूण बेरजेस 3ने भाग जात असेल तर ती संख्या ही 3ने निशेष भाग जात असलेली संख्या असणार. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ 3, 4, 5, 1, 2 ही एक संख्या आहे. काय म्हटले? संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची. उदाहरणार्थ 3 + 4 + 5 + 2. दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची. उदाहरणार्थ 3 आणि 4 7, 7 आणि 5 7, 7 5 12, 12 आणि 2 14 आणि 1. ह्यांची बेरीज करा. बेरीज किती आली? 15 आली. ह्या 15 काय करायचं? 3ने भाग द्यायचा. 3 × 3, 3 × 5 15. म्हणून 34,512 ही जी संख्या आहे त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. विद्यार्थी मित्रांनो, 3ची कसोटी सुद्धा एकदम सोपी आहे. काय करायचं आपल्याला? दिलेली संख्या असेल तर त्या संख्येमधील सर्व अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला 3ने भाग द्यायचा. 3ने पूर्ण निशेष भाग झाला तर काय असणार आहे? ती 3ने भाग जाणारी संख्या असणार. दुसरं उदाहरण बघा, 123. आता 123 ही 3ने भाग जाणारी संख्या आहे का? तर काय करायचं? आपण या संख्येची बेरीज करायची अंकांची. 1 + 2 + 3 बरोबर किती झाले? 3 आणि 3 6. 6/2 सॉरी 6/3. 3 × 3, 3 × 6. एकदम सोपं आहे, तुमच्या लक्षात येत असेल. 3ची कसोटी सुद्धा दिलेली संख्या असेल तर त्या संख्येच्या अंकातील बदल अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला आपण 3ने भाग द्यायचं. 3ने भाग दिला की निशेष भाग जात असेल तर ती असते त्या संख्येची विभाज्य संख्या. दुसरी आणखीन एक महत्वाची व्याख्या याच्यामध्ये आहेत की ज्या संख्या, एखादी संख्या आणि त्या संख्येमध्ये अंक हे 3 वेळा तेच आले असतील तर त्या संख्येला सुद्धा 3ने भाग जात असतो. बघा आता 666. आता ह्याला काय असणार? 3ने भाग जाणार आहे. वाटले त्याची तुम्ही बेरीज करून बघा. 6 + 6 + 6 6 × 1 6 6 2 12 6 3 18 18/3 बरोबर 6. दुसरी संख्या करून बघा. 8 × 8 8 2 16 8 3 24 24/3 बरोबर 3 8 24. दुसरं एखादं उदाहरण घेऊन बघा. वाटल्यास दुसरं एखादं उदाहरण बघून घ्या. आपण 5 घेऊया. 5,555 त्याची बेरीज करा. 5 + 5 + 5 बरोबर 15. 15/3 बरोबर 5. म्हणजे अशा 2 व्याख्या आपल्याला करता येतील. दिलेल्या संख्येला जर 3ने भागायचं असेल किंवा 3ची कसोटी जर आपल्याला तपासायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि त्याला 3ने भागायचं. भाग जात असेल तर ती संख्या असणार विभाज्य संख्या असेल. आणि दुसरी कंडिशन या ठिकाणी आहेत, जर 3 वेळा तेच अंक आले असतील तर ती सुद्धा 3ची विभाज्य संख्या असेल. त्याच्यानंतर आहेत 4ची कसोटी. दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकाने तयार होणाऱ्या संख्येला 4ने निशेष भाग गेल्यास त्या संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. आता या ठिकाणी काय करायचं असतं आपल्याला? जी कितीही मोठी संख्या दिली असली तरी ही संपूर्ण संख्या आपण बघायची नसते. मग काय बघायचं असतं? तर शेवटचे जे काही 2 अंक असतात त्या 2 अंक आपण बघायचे असतात आणि त्या 2 अंकाला आपण 4ने भाग द्यायचा. त्या 2 अंकाला जर 4ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 4ने भाग जाणार. उदाहरणार्थ ही किती मोठी संख्या आहे ते आपण बघायचे नाहीत. बघा इथे 2 1
4 7 9 2. 4ची कसोटी बघण्यासाठी, समजून घेण्यासाठी, चेक करण्यासाठी आपल्याला ती संख्या किती मोठी आहे ती बघायची नाहीत. शेवटचे 2 अंक घ्यायचे 92. शेवटचे 2 अंक घ्यायचे 92 घेतला. या 92ला आपण काय करायचं, 4 ने भाग द्यायचं. भाग देऊन बघा, 4 1 4, 4 2 8, 1 राहिला 12, 4 त्रिक 12. म्हणजे काय झाले, 92ला 4 ने भाग गेला. म्हणून जी काही ही संख्या आहेत या संख्येला सुद्धा 4 ने भाग जाणार. दुसरी संख्या बघा, 36 आहे. 36ला तर सहज त्या ठिकाणी भाग जाईल. त्याच्यानंतर 200 आहेत. आता या ठिकाणी बघा काय झाले, 2 शून्य आले. तर हा एक दुसरा नियम त्याचा आहे की एखाद्या संख्येमध्ये शेवटी जर 2 शून्य आले असतील तर त्याला 4 ने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ 200, तर ह्या 200ला काय असणार आहेत, 4 ने भाग जाणार आहेत. 200ला काय असणार आहे, 4 ने भाग जाणार आहेत. 200च्या ऐवजी दुसरं उदाहरण घ्या. आपण घेतलं 300. 300 भागिले 4, 4 7 28, 2 राहिले 4 25. तुम्ही काही घ्या, दुसरं घ्या उदाहरण 700. नियम काय म्हणतोय, एखाद्या संख्येमध्ये शेवटी 2 शून्य आले असतील तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. 700 घ्या आता. 700 भागिले 4, 4 1 4, 4 1 4, 7 4 गेले, राहिले किती 3, 30 झाले. 30 झाले. 4 7 28, 30 28 दिले, 2 राहिले 20, 4 5 20. तर हा त्याचा दुसरा नियम आहे. काय म्हटले पुन्हा एकदा, पहिला नियम काय झाला, दिलेल्या संख्येमध्ये शेवटची 2 अंक घ्यायची. शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 4 ने भाग जातो. आणि दुसरा नियम काय म्हणतोय, एखाद्या संख्येमध्ये जर शेवटी 2 शून्य असतील तर त्याला सुद्धा 4 ने निशेष भाग जातो. याचा अर्थ बाकी काही उरत नाहीत. नेक्स्ट आहे 5ची कसोटी. एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संपूर्ण संख्येला 5 ने भाग जातो. फक्त 5 असेल तर 5ची कसोटी आहेत. ह्याची ऐवजी 15 असेल तर 15ची कसोटी वेगळी असणार आहे. तर बघा इथं एकक स्थानी 0 आहे, 5 आहे, म्हणजेच त्याला 5 ने भाग जाणार आहेत. वेगळं काही करून बघायची गरज नाही. 5ची कसोटी एकदम सोपी आहेत. जर आपल्याला प्रश्न आला तर आपण सहज त्या ठिकाणी सोडवू शकतो. काय आहेत 5ची कसोटी, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 ही अंक आले तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. सोपं आहे. इथं आपल्याला वेगळं जास्त काही लक्ष ठेवण्यासारखं नाही. 6ची कसोटी काय म्हणते, ज्या संख्येला 2 ने व 3 नेही भाग जाईल त्यास 6 ने भाग जाईल. एखादी संख्या असेल तर त्याला 2 ने पण भाग गेला पाहिजे आणि 3 ने भाग गेला पाहिजे. या दोन्हीही संख्येने जर भाग गेला तर ती संख्या असणार आहेत 6ची विभाज्य संख्या. उदाहरणार्थ 8 7 5 2 आणि 2. आता 2ची कसोटी तर आपल्याला माहितच आहे. 2ची कसोटी काय असते, एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला 2 ने भाग जातो. 3ची कसोटी काय आहेत, 3ची कसोटी काय आहेत, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करणे. उदाहरणार्थ 8 अधिक 7 अधिक 5 अधिक 2 अधिक 2. दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची. 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, 20 आणि 2 22, 22 आणि 2 24. ह्या 24ला 3 ने भाग द्यायचा. 3 1 3, 3 8 24. म्हणजे दिलेल्या संख्येला 2 ने पण भाग गेला आणि 3 ने पण भाग गेला, म्हणून दिलेली संख्या ही 6ची विभाज्य संख्या आहेत. स्पष्ट आहेत, सोपं आहेत. फक्त काय आहेत, दोन्ही आपल्याला कसोट्या माहित असणं गरजेचं आहे. 2ची कसोटी तर सोपीच आहे आणि 3ची सुद्धा सोपी आहेत. 2ची कसोटी ओळखायची असेल फक्त शेवटचा अंक बघायचा, शेवटचा अंक बघायचा. 3ची कसोटी जर आपल्याला अभ्यासायची असेल तर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज आपण करायची असते.
आय होप की तुमच्या लक्षात येत असेल ह्या सगळ्या कन्सेप्ट, कारण मी इथं फक्त जास्त उदाहरणं न घेता फक्त कन्सेप्ट तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करतोय. कारण माझ्या दृष्टिकोनातनं कन्सेप्ट इज ऑलवेज पॉवर असते. म्हणून आपल्याला कन्सेप्ट आधी समजून घ्यायची, आणि कन्सेप्ट समजून घेतले आपल्याला कोणत्याही प्रकारचे प्रश्न जरी विचारले तरी आपण फिरवून फिरवून त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. म्हणून आपण काय करतोय, कन्सेप्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. यानंतर जो काही आपला व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर उदाहरणं सुद्धा घेणारच आहोत. 7ची कसोटी काय म्हणते बघा, दिलेल्या संख्येतील एकक स्थानाची दुप्पट ही उरलेल्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून वजा केली असता वजाबाकी 0 अथवा 7ने विभाज्य असेल तर त्या संख्येला 7ने निशेष भाग जातो. आता काय करायचं, एखादी संख्या दिली असेल, उदाहरणार्थ 1617 ही संख्या दिली, 1617 दिलेली आहे. काय करायचं, शेवटचा अंक घ्यायचा आणि त्या शेवटच्या अंकाची दुप्पट करायची. शेवटचा अंक कोणता आहे, तर शेवटचा अंक आहे 7. या अंकाची करायची आपण दुप्पट. किती झाली, 14. आता हा जो शेवटचा अंक आहे तो आपण घेतलाय. उरलेली संख्या किंवा उरलेले अंक कोणते आहेत, 161. आता हे जे 161 उरलं आहे त्या 161 मधून आपण 14 वजा करायचे असतात, 14 वजा करायचे असतात, फरक काढायचा असतो. आता बघा येतं, एकातनं 4 जाणार नाहीत, याच्यातनं आपण उसना घेतला, हे 5 झाले, हे 11, 11तून 4 गेले 7, आणि इथं काय झाले, हे राहिले 5, 5तनं 1 गेला 4, त्याच्यानंतर हा 1 राहिला, हा जसाच्या तसा 1, 147 राहिले. आता हा जो काही 147 आहेत, या 147ला आपण काय करायचे, 7ने भाग द्यायचा. 7ने भाग दिले तर काय होते, 7 दुने 14, 7 एक 7. नियम काय म्हणतो, दिलेल्या संख्येमध्ये जो शेवटचा अंक असतो त्याची दुप्पट करायची आणि उरलेल्या अंकामधून वजा करायची. वजाबाकी जर 0 असेल किंवा 7ने विभाज्य असेल तर ती संख्या हे 7ची विभाज्य संख्या असते. बघा काय केले आपण, 1617 घेतलं, शेवटचा अंक कोणता आहे, एकक स्थानचा 7, 7ची दुप्पट घेतली आपण 14, तो अंक सोडायचा, राहिला कुठला 161. 161 मधून आपण 14 वजा केला, राहिले 147. हे 147ला आपण 7ने भाग दिले तर त्याला काय झाले, 21, म्हणजे पूर्ण भाग झाला. म्हणून 1617 ही 7ने विभाज्य संख्या आहेत. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे गणित सोडवता येईल. दुसरं उदाहरण घ्या, 133. आता 133 म्हणजे 133 शेवटचा अंक कोणता आहे, 3. 3ची दुप्पट करा, 3 दुने 6, 3ची दुप्पट करा, 3 दुने 6, हा 13 घ्या, 13 वजा 6 राहिला किती, 7. 7ला 7ने भाग द्या, 7ला 7ने भाग द्या, 7ला 7ने भाग द्या, भाग गेला 1 राहील. मी तुम्हाला काय म्हटले, पुन्हा एकदा व्यवस्थित समजून देण्याचा प्रयत्न करतो. 7ची कसोटी सुद्धा एकदम सोपी आहे, फक्त व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. 7ची कसोटी काय म्हणते, दिलेल्या संख्येतील शेवटच्या अंकाची काय करायची असते, आपण दुप्पट करायची असते. दुप्पट केल्यानंतर आधीच्या संख्येमध्ये ती दुप्पट आपण वजाबाकी करायची. वजाबाकी केली असता काय उरले पाहिजे, एकतर वजाबाकी ही 0 असली पाहिजे किंवा आलेली वजाबाकी ही 7च्या पटीत असली पाहिजे. 7च्या पटीत असेल तर दिलेली संख्या ही 7ची विभाज्य संख्या आहेत. 8ची कसोटी सुद्धा एकदम सोपी आहे. दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस 8ने भाग गेल्यास पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. दिलेली संख्या ती किती मोठी आहे तिच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. दिलेली संख्या किती मोठी आहे त्याच्याशी आपलं घेणं देणं नसते. तर आपण काय करायचे, 8च्या कसोटीमध्ये शेवटचे 3 अंक घ्यायचे. उदाहरणार्थ ही एक संख्या आहे, तर याच्यामध्ये काय करायचं, आपण शेवटचे 3 अंक घ्यायचे, 4, 2, 4, आणि या शेवटच्या 3 अंकांना आपण 8ने भाग द्यायचं. बघा 8 एक 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 42 मधून 40 गेले, राहिले 2, 24 झाले,
8 त्रिक 24. शेवटच्या 3 अंकांना 8 ने भाग केला म्हणजेच पूर्ण संख्येला सुद्धा 8 ने भाग जाणार. आणि ह्याचा 8च्या कसोटीचा दुसरा सुद्धा एक नियम आहे. 8च्या कसोटीचा दुसरा सुद्धा एक नियम आहे. जसं आपण 4च्या कसोटीचा एक नियम बघितलं होतं बघा, आठवतंय का? शेवटी जर 2 शून्य असले तर त्याला 4 ने निशेष भाग जातो. ॲज अ सिमिलर सेम इथे सुद्धा शेवटी जर 3 शून्य असले तर त्या संख्येला 8 ने निशेष भाग जाणारच. तर हे 2 नियम आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर 9ची कसोटी. दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एकूण बेरजेस 9 ने भाग केल्यास पूर्ण संख्येस भाग जातो. ॲज अ सेम आहे, 3 ने 9ला भाग जातो. त्यामुळे 3ची कसोटी आहे तीच इथे सुद्धा काय असणार आहेत, 9ची कसोटी असणार आहेत. त्यामुळे दोन्ही कसोटी ह्या सेमच असणार आहेत. दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची. उदाहरणार्थ 1, 2, 7, 8 दिलेल्या अंकांची बेरीज करा. 1 + 2 + 7 + 8 व किती झाले, 10 आणि 18. 18 भागिले 9, 9 दुने 18 म्हणजेच काय झाले, ही जी संख्या आहे त्या संख्येला 9 ने भाग जाईल. सोपं आहे. आय होप हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. 9ची कसोटी सुद्धा सोपी आहे. दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची. अंकांच्या बेरजेला 9 ने जर भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 9 ने सुद्धा निशेष भाग जाईल. तुम्ही सुद्धा काही जे उदाहरणं असतात, तुम्हाला अशी काही उदाहरणं जर सापडली तर तुम्ही डेफिनेटली स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण गणितामध्ये, बुद्धिमत्तेमध्ये किंवा कुठल्याही अभ्यासामध्ये जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत नाहीत तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये काय म्हणूया आपण सक्सेस मिळवू शकणार नाही किंवा चांगलं काही करू शकणार नाहीत. म्हणून प्रॅक्टिस ही महत्वाची आहे. 10ची कसोटी. 10च्या कसोटीमध्ये काय असतं, एकक स्थानचं जे अंक आहेत तो अंक हा ऑलवेज 0 असतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. काही बघायचं नाही, कुठल्याही संख्येमध्ये जर एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 10 ने हा 100% भाग जाणार. आणि परीक्षेला ह्याच्यावर विचारलं जात नाही. पण तरी सुद्धा आपल्याला एक काय म्हणूया आपण कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी, नॉलेज आपल्याला स्टोअर करण्यासाठी सगळ्या कसोटी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 11ची कसोटी. 11च्या कसोटीमध्ये काय म्हटले, एखाद्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज व विषमस्थानच्या अंकांची बेरीज यामधील फरक 0 अथवा 11च्या पटीत असल्यास त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. एखादी संख्या असेल, उदाहरणार्थ ही संख्या आहे बघा, आपण घेऊ इथे संख्या. काय म्हटले, 5, 3, 8, 2, 4, 9 आणि 1. विषम स्थानी असलेल्या अंकांची बेरीज आणि समस्थानी असलेल्या अंकांची बेरीज यांचा फरक काढायचा. तो फरक 0 असेल किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11 ने निशेष भाग जाईल. आता पहिलं काय म्हटलंय त्या ठिकाणी, विषम स्थानी असलेल्या अंकांची बेरीज करायची. विषम म्हणजे काय, 1, 3, 5, 7, 9, 11 या स्थानावर जर असतील तर त्याला म्हणायचं आपण विषम स्थान. 5, 8, 4 आणि 1 हे झाले विषम स्थानी. आता विषम स्थानी झाले तर यांची बेरीज करा. 5 + 8 + 4 + 1 ह्यांची बेरीज किती येईल, 8 × 5 = 13, 13 ने 5 = 18. आता काय घ्यायचंय समस्थानी, 3, 2 आणि 9. 3 + 2 + 9 ह्यांची बेरीज करा. 5 आणि 14 बरोबर आहे काय. 3 आणि 2 5 आणि 14. 5, 8, 5 = 13, 13 ने 5 = 18. आता काय करायचं, यांच्यामधील फरक किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे किंवा 11 असला पाहिजे. बघा इथे काय राहिलंय का आपलं, 5, 3, 8, 2, 4, 9, 1. ओके, राहिले इथे एक आणखीन, सॉरी एक अंक राहिला आपला, तेच म्हटलं एक अंक राहिलाय तो आहे 4.
म्हणजे काय असेल या ठिकाणी पुन्हा हा 4, याच्यामध्ये पुन्हा काय ऍड करा 4 म्हणजे हा 18 आला. बघा पुन्हा लक्षात आले काय? 5 3 8 2 4 9 1 आणि 4. आपण पहिल्यांदा काय घेतलंय, विषम स्थानावर असलेल्या अंकांची बेरीज केली, ती आली या ठिकाणी 18. समस्थानावर असलेल्या अंकांची बेरीज केली, ती सुद्धा आली 18. आणि पुढे 18 वजा 18 बाकी आला 0. जर बाकी 0 असेल तर त्या संख्येला 18 ने भाग जाईल. नसेल तर तुम्ही ह्या संख्येला 11 ने भाग देण्याचा प्रयत्न करा. इथं नाही पॉसिबल झालं तर पटकन मोबाईल काढा आणि मोबाईलवरनं तुम्ही भाग देण्याचा प्रयत्न करा. त्या संख्येला 11 ने भाग जाईल. तर मला असं वाटतंय ही कसोटी सुद्धा सोपी आहेत, अगदी कसोट्या सोप्या आहेत आणि त्याचा किती उपयोग होणार आहे ते तुमच्या लक्षात येईलच ज्यावेळेस तुम्ही उदाहरणं वगैरे सोडवाल त्यावेळेस. परंतु ह्या कसोट्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर 2 पासून तर 11 पर्यंतच्या ह्या कसोट्या आपण या ठिकाणी समजून घेतल्या आहेत. त्याच्यानंतर सुद्धा कसोट्या असतात, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचं सांगतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 पासून तर 11 पर्यंतच्या ज्या काही कसोट्या आहेत विभाज्यतेच्या त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कन्सेप्ट मी या ठिकाणी समजून देण्याचा प्रयत्न केला आहे. या नंतरच्या व्हिडिओमध्ये मी या कसोट्यांवर आधारित काही प्रश्न घेऊन येणार आहेत आणि ती प्रश्न कसे आपण सोडवायची किंवा कशा प्रकारे त्याच्यावर प्रश्न विचारले जातात हे आपण या ठिकाणी या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना सुद्धा तुम्ही शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबतोय. यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याच्यावरील प्रश्न घेऊन येणार आहोत. ओके, तर थँक्यू.